असाल, तुम्ही म्हणत असाल की एवढ्या रात्रीची मी चालली कुठे, तर आम्ही चाललो आहे फिरायला. जेवण वगैरे झालं आहे आमचं. फिरायला म्हणजे मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी गाडी शिकणार आहे. तसं मला थोडी येत होती आधीच, आणि आमचे सगळे मेंबर पण आलेले आहेत. तुम्हाला दाखवते. ही आमची इकडं 4 व्हीलर आहे, त्याच्यामध्ये बसलेत ते लोक. माझा भाऊ जो आहे सिद्धार्थ, तुम्हाला माहितीच असेल, तो गाडी शिकतोय. का गाडी साईडला घेतली? का साइडला घेतली बाय? चलो, हमारे ड्राइवर ने गाड़ी ऊपर ली थी, इसलिए हमसे ऊपर है, क्योंकि उनको ॲडजस्ट करण्यात आलं. तर आमची गाडी 4 व्हीलर आहे बघा इकडे, तुम्हाला दाखवते. त्यांच्या मागने जाते बरोबर, तुम्हाला दाखवते. इकडे चालवत असेल तो गाडी, आमची गाडी तुम्हाला दाखवते. 2-3 दिवस झाले त्याचा. पुढे घ्या अजून. हा इथं चालू शकते. हा माझ्या मिस्टरांना बोलली आम्ही डिमांडच्या इथं आलो, म्हटलं चला डिमांडमध्ये सामान घेऊन येऊन. वाजले बघा 1, ऑलरेडी 1 वाजला आहे. तर ड्रायव्हर चलो भाई गाडी तो करे, तो तूफानी करे. इथे स्पीड ब्रेकर भरपूर आहेत. मलाच कन्फ्यूज झालं मी इकडे गाडी चालू कशी, पण थोडंसं हे करून द्यावंच लागेल, कारण की स्पीड ब्रेकर मला काय फक्त एवढ्या जागी नाही लागणार, प्रत्येक रस्त्याला लागणार. जर मी चालवायला लागले तर मग मला पण थोडंसं धाडस करावं लागेल आहे ना. त्यांनी मला शिकवली. आम्ही सकाळी 4 वाजता जायचो, मी रनिंगच्या नावाखाली जायची, मला हे गाडी शिकवायची. आता परत आलो आहे. पूर्ण 8-9 वर्षांनी मी 9 वर्षांनी माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला गाडी आमच्या पती देऊन, म्हणून हमारा ड्राइवर इधर से चल रहा है, तुम देख सकते हो. दादा गाडी चालवतोय. बसले गाडीमध्ये कोण कोण मी सांगते. संतोष जे माझे मैत्रिणीचे असतात, म्हणजे यांचे मित्र आहेत, ते गाडी शिकवतात त्याला. आज गाडीमध्ये माया आहे, पोरगं आहे, आणि विकास बसला आहे. विकास बोलतो मला तो फाटायला लागले फार. का आता याला आलो टिकुजीनी वाडीच्या इथे. का बात करता? आम्ही टिकुजीनी वाडीला आलो. चक्क टिकुजीनी वाडीला. तिकडे कुठं चाललंय? चला मग स्विमिंगला जाऊया. बरं कशाला चाललंय? चला पोहू. हा ऐसाच आहे एरिया बाई, ऐसाच आहे. का आलं? जवळ घ्या ना गाडी. का आलं रे? होता है रेस कसा कोण दिला ते? कसा गाडी मग तू पुढे गेली कळत नाही का? रेस मग नवीन ड्रायव्हर आहे पुढे गेली, कंट्रोल केली ना गाडी त्यांनी. नवीन ड्रायव्हर आहे. 3 दिवस झाले तरी त्याला जाऊन, तरी पण तो गाडी चालवतो. 3 दिवस. हे बघा टिकुजीनी वाडी. रात्री 1 वाजता आम्ही आई शपथ. आणि या टिकुजीनी वाडीसाठी आम्ही इकडं सकाळी 9:30-8ला घर सोडायचो आणि यायचो इथं पांढरपूर करायला. आणि टिकुजीनी वाडीच्या इथं आलं. विचार करू शकता तुम्ही. विचार करू शकता म्हणजे एवढ्या रात्रीचा आम्ही कसं हिंडतोय. टिकुजीनी वाडीला आलो. येऊ का मी येऊ का? चला टर्न मारू. तर इकडे माझ्या हातात गाडी दिली होती. ॲक्च्युली ते माझ्या मागे बसले होते, पण मला बॅलन्स कंट्रोल नव्हतं करता येत. त्याच्यामुळे मी त्यांना बोलली तुम्ही उतरा, मी माझी चालवते गाडी. मी बसली तसंही गाडीवरती, पण एवढी भीती वाटत होती. वाजले होते रात्रीचे 1, आणि इकडे कोण नाही, म्हणजे ह्या रस्त्याला पण कोण नव्हतं आणि समोरच्या रस्त्याला पण कोण नव्हतं, पण माझे मिस्टर उभे होते. म्हणून तिथं जेव्हा माझ्या मिस्टरांच्या जवळ यायची तेव्हा बरं वाटायचं, पण परत लांब गेली ना म्हणजे एकदम टर्न वगैरे मारायला तर मग भीती वाटायची. तरी चालवली. म्हटलं जाऊ दे आता 1-2 राऊंड मारतेच. आणि दादाच्या गाडीचं पण थोडंसं ब्रेकचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे मी जास्त गाडी चालवली नाही. थोडीशी आहे तेवढी चालवली आणि मग त्यांना देऊन टाकला. माझे मिस्टर पण घाबरत होते की म्हणजे ॲक्च्युली त्यांना द्यायची नव्हती गाडी मला, कारण की त्याचा ब्रेकचा प्रॉब्लेम होता म्हणून.
दादा बोलत होता आता आली आहे तर चालव चालव, मग त्याच्यामुळे मी ती घेतली आणि चालवलीच. कारण की दोन्ही ब्रेकचे त्याच्यात असा आवाज येत होता फार, त्याच्यामुळे ते बोलले गाडीचं काम केल्यावरती तू घे गाडी. पण तरी पण मी चालवलीच. म्हटलं आता एवढं लांब आले तर काहीतरी नको का स्टार्ट करायला, त्याच्यामुळे मग मी घेतली शेवटून हातात गाडी आणि 2-3 राऊंड मारले आणि 2-3 राऊंड मारून गप्प त्यांच्या हातात देऊन टाकली मी गाडी. चांगली गाडी बोलेंगे चालवली, फक्त 2 बॉल निघाले. एक तर स्पीड ब्रेकर हा ये जनता रोज उड़ाता कम स्पीड ब्रेकर पुढे पुढे प्रॉपर चालवतो. अरे आज क्या मालूम है क्या, जनता बोला गियर कम मत चलने दे इसलिए वो गाड़ी उड़ी. हो ठीक आहे. दुसरा क्या क्या चलने दे. तो बोला गियर कमी करू नको राहू दे. और दुसरा वरती स्पीड ब्रेकर चढू मी कमी करत होतो पण तो बोलला की नको करू म्हणून गाडी स्पीड लागली. दुसरा ब्रेक तो गप्पा मारतो. ओके ठीक आहे, अजून ब्रेक मारतो. चलेगा. असं पाहिजे. अरे तू गेला बघ. झाला झाला. संडे असते का अशा मस्त घुसतात तुम्हाला आहे ना. कूलरची आवाज सगळी खाली करून घेतली आहे. मस्त चालू आहे खाली. कधीच्या मस्त चालू द्या. हाय चालू द्या चालू द्या चालू द्या असं. झालं. संडे आला का यांना असंच होता. आता खेळतील आणि एकमेकांना मारून घेतील आणि नंतर म्हणतील सर पिवळं आता नको दाखवू. आणि मग रडत बसतील दोघं पण. ती मला तो म्हणन वहिनी मला मारलं, यो म्हणन मम्मी मला मारलं. याला बिलाय मस्त लागतं या चिकड्याला. हे झालं विकास झालं का. काढून झाली चरबी काढून झाली. विकासला सुट्टी असली का लय आणि कामाला गेलं ना विकासचं तोंड असं पडलेलं असतं दरवेळेस. विकास लास्ट छुट्टी है अभी. बघा यांचं असं चालू राहील. ती वय कुठे चालली, तुझे पानं कुठे आहेत, बसला कसा आहे, अभ्यास कसं करतोय. हा ते माझ्यासमोर ते अख्खा वजन देतो ना वयांवरती. अख्खा महिना गेलाय आपला म्हणजे सुट्ट्यांचा पूर्ण महिना. त्या महिन्यामध्ये त्यांनी एकदा पण वही अशा हातात घेतली नाही किंवा उघडून बघितली नाही. त्याने आज वही उघडून बघितले, त्याच्यावर भरपूर अभ्यास दिलेला. आणि त्याच्यामध्ये असं झालं की आम्ही सुट्ट्या लागल्या आणि लगेच गावी गेलो. 14 एप्रिल झाल्यानंतर गावी गेलो. त्याच्यानंतर मग विचारायलाच नको. आणि चुकी माझी पण तेवढीच आहे, मी बुक खोलली नाही त्याची आणि मला लक्षात नाही राहिलं गावावरनं आल्यापासून. पण ठीक आहे, आता माझी चुकी असल्यामुळे आता नेक्स्ट टाईम असं होणार नाही. पण ते तर आपलंच काम असतं म्हणा, अभ्यासाचं आहे की नाही आहे बघण्याचं. आता लक्षात आलं आहे
अभ्यास किती दिलाय तो आता वही संपायला आले, फक्त मागचे 2-3 पेजेस राहिलेले. आता त्या पेजेसवर मग भरपूर आहे का? ओके 10-12 पेजेस राहिले. थोडासा पेज आहे का? ठीक आहे, थोडासा पेज. ओके फुलचे बुक घेतो मी, देते ना तुला, आणली ना मी बुक. तुली तू पूर्ण संपवती बुक. आता क्लासचा अभ्यास कंप्लीट करायचा तुला एवढा 5 दिवसात. अजून 5 दिवस सुट्ट्या आहेत तुला. एवढा अभ्यास कंप्लीट झाला पाहिजे आणि अक्षर नीट काढलं पाहिजे. मोठं अक्षर नाही काढायचं, आता छोटं काढायचं आणि चांगलं काढायचं. टीचर आता तू झाला, आता तू सेकंडला गेला. आता सेकंडला गेला ना तू आता, मग दुसरीला गेला तू. आता अक्षर चांगला आला पाहिजे. आणि एवढा अभ्यास दिलाय ना, म्हणजे रोजची 12 कडी दिलेली आहे. आणि 14 कडी दिली आहे. आमच्या वेळेस 12 कडी होती, तर ती तोंडात 12 कडीच येते. त्यांच्या वेळेस 14 कडी येते. तुम्हाला आता बोलून दाखवते. कोणती कडी? 14 कडी आहे. तर आमच्या वेळेस 12 कडी होती, तर ती तोंडात आली माझ्या. तो बोलतो ठीक आहे, माय मिस्टेक ब्रो, माय मिस्टेक. मग आता त्याच्या टायमाला 14 कडी आलेली आहे. 14 कडी लिहायची आहे. 1-2 अंकात आणि अक्षरात लिहायचे 5 वेळा. आई लिहायची, सॉरी आई नाही, ABCD लिहायचे 5 वेळा. आणि 1 to 100 लिहायचे. रोज लिहायचे, रोज. हा, एका दिवसात नाही ते करायचं, रोज लिहायचे. रोज एक 12 कडी आहे आणि 1-2 अक्षर अंकात आहे. 1 to 100 आहे. ABCD आहे. हा, एवढं सगळं लिहायचं रोज. त्याने एकच टायमाचं लिहिलेलं आहे. त्याला वाटलं आता एवढं लिहून झालं ना, मग संपला, आता काही अभ्यास नाही करायचा आपल्याला. पण तुला तिथं बघ काय लिहिलंय टीचरांनी, रोजचा अभ्यास दिलेला आहे तो. वया बघा कशा फाटल्यात ना. आमच्या टायमाला नव्हतं आम्ही असं. माझा भाऊ बी तसाच होता. वया एकही वय धड नाही, एक पुस्तक धड नाही. बघ रोजचा अभ्यास, सुट्टीचा अभ्यास, ते 14 कडी रोज 2 वेळा लिहिणे. हा, 1 ते 100 अंक अक्षरात अंकात लिहिणे. रोज लिहिले, रोज. समजतं तुला? रोज A to Z, स्मॉल कॅपिटल दोन्ही. 1 to 100 लिहायचे. स्पेलिंग पाठ करायची 1 to 100 चे. 2 ते 10 पाढे करणे रोजचाच आहे. हा, बघितला? रोजचा अभ्यास आहे. तू बसतो का रोज अभ्यासाला? आता 5-6 दिवस राहिले, रोज अभ्यासाला बस. टीचरांना सांग. आता टीचर बघ बडबड करणार. आता एवढी बुक आहे ती संपव पूर्ण आणि नवीन बुक घे. नवीन बुक आणलेली आहे ती. आता आजचा जेवढं तिथं लिहिलेलं आहे तेवढं सगळं आजचा कंप्लीट करून टाक. समजलं ना? आता टीचर बोलेले आणि अभ्यासच केला नाहीये. कसं असतं यांच्यामुळे आम्ही म्हणजे आमच्या वेळेस क्लास आणि कॉलेजमध्ये तर नाही कधी वरडा खाल्ला, पण यांच्यामुळे आम्हाला आता बोलणं खावं नक्कीच लागतं. कधीच नाही, मी तर नाही खाल्लं कधी. शाळेत पण नाही, कॉलेजमध्ये पण नाही, कधीच नाही. आणि माझ्या शाळेत म्हणजे असं होतं की पॅरेंट्स मीटिंग जरी असायची तरी मम्मी पप्पा अवेलेबल नसायचे. मम्मीला तर काही समजायचंच नाही. मम्मी अनाडी आहे, मम्मीला माझ्या काहीच येत नाही. माझे पप्पा शिकलेले 10वी, तर 10वी शिकलेले, पण पप्पांना पण इंग्लिश एवढं समजत नव्हतं. 10वी नाही, माझ्या पप्पांची 7वी 8वी झाले. माझ्या काकांची 10वी झालेली त्याच्यामुळे. तर एवढं समजत नव्हतं, तर मीटिंगला पण यायची नाही, तर मीच ॲडजस्ट करून घ्यायची. असो आता बसला आहे अभ्यासाला. तर गाडी शिकायला गेलेलो आम्ही. थोडी दादाला आता बऱ्यापैकी गाडी यायला लागली आहे. चांगल्यापैकी चांगले शिकलं तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे ॲक्च्युली लेट गाड्या कोणाच्या नव्हत्या आमच्याकडे, तर त्याच्यामुळे शिकायचं काय पर्यायच येत नाही. आणि दुसरीकडे शिकायला गेलं म्हटलं की 5,000 6,000 7,000 कुठून भरायचे आपण. म्हणून मग आम्ही घेतली. मग त्याला बोलली शिक. त्याच्या दादीच बोलले शिक म्हणून.
पेपर पास झाला ना 15वी, त्याच्यामुळे त्याला ते गिफ्ट दिले की गाडी शिकली. मग जातो रोज. संतोष ते भाऊ आहेत ते शिकवतात त्याला. चांगली चालवली, चांगलं वाटलं बघून गाडी चालवत त्याला. आणि मला तर ऑलरेडी शिकवलेलीच होती गाडी. हां कसं केलं? हां गाडी चालवलेली ना. हो गाडी चालवली होती. हां स्विमिंग पूलला. चांगली चालवते का? चांगली चालवते ना. टिकूजीने गाडी. नाही मी पडत नाही, मला येते गाडी. हा येते मला गाडी. मला लग्नाच्या आधी म्हणजे ठीक आहे तुला पण घेऊन येते. कार घेऊन देऊ. ते डोक्यावरचे सगळे आणि थार. हा मी सांगते तू अभ्यास कर पहिले. असं काय टॉपिक निघालं का पहिला तुझा अभ्यासात ना डोका निघता. कर आवर. तर लग्नाच्या आधी मी सकाळी जात होती 6 वाजता. तेव्हा ते 5-5:30 6ला जायचो. आणि मग ते मला 2 व्हीलर शिकवायचे. त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या पप्पांचे होते, ते घेऊन यायचे. ती ॲक्टिवा मी शिकायची. तर त्यांनी मला शिकवली होती. लग्न झाल्यानंतर पण मी चालवायची, पण ॲक्सिडेंट झाल्यामुळे म्हणजे गाडीवरच माझा ॲक्सिडेंट झाला होता. अशी उतरती होती त्याच्यावरती मी अशी उभी होती आणि गाडी ऑन होती. मी इकडे काहीतरी द्यायला गेली तर लहान मुलं खेळत होती. लहान मुलांनी ॲक्सिलेटर दिला, गाडी डायरेक्ट पुढे गेलेली. मग पुढे जो गेट होता त्या गेटला मी जाऊन आपटली होती. खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला. त्याच्यामुळे माझं नशीब एवढं की डोक्याला वगैरे मला लागलं नव्हतं. एवढं घाण ॲक्सिडेंट झालेला. तेव्हा माझे वडील होते, तेव्हा आजारीच होते माझे पप्पा. तेव्हा पप्पा पण माझे खूप घाबरलेले होते. सो असो आता तर शिकते, परत धाडस करावं लागेल. कारण की आता आपल्या जो वर्तमान काळ चालू आहे तो बघून आपल्याला असं वाटतं की सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिले मी आता 2 व्हीलर शिकते, मग नंतर हळूहळू 4 व्हीलर शिकेल. आपली गाडी काहीतरी फायदा करून घेतला पाहिजे. गावी चालवायला गाड्या काय प्रॉब्लेम नसतो. कारण की गावाला कसं म्हणजे बोलतो ना आपण, गर्दी नसते, मोकळे रस्ते असतात. त्याच्यामुळे काय एवढं वाटत नाही. मुंबईमध्ये गाडी चालवायचं म्हटल्यावरती तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे ट्रॅफिक कशी असते आणि काय असते. तर थोडीफार माझ्या नवऱ्याने व्हिडिओ शूटिंग केलेली ते गाडीची, तुम्ही बघितलीच असेल. कशी वाटली मला नक्की सांगा. आणि शिकेल अजून थोडी हळूहळू रोज मी घेतली तर. सो भेटत आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काळजी घ्या स्वतःची आणि स्वस्थ राहा. चला मग बाय.